आणि आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही। मात्र उद्धव ठाकरेंना संधी आली तेव्हा टुणकन उडी मारून ते मुख्यमंत्री बनले। शिंदेंचा टोला योग्य वेळी बोलेन, तोंड उघडलं तर तोंड दाखवायला जागा उरणार नसल्याचाही विधान। मी काही चुकीचं केलं असतं तर अजितदादा गटामध्ये गेलो असतो। ईडी कारवाईला मी घाबरत नाही। रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा अजितदादा मित्रमंडळाचा उल्लेख। रोहित पवार बच्चा आहे, त्यांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, अजितदादांचं प्रत्युत्तर। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा शिवसंकल्प अभियानामधून स्पष्ट दिसतोय। महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, हे अभियान त्याचाच भाग। मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी आले असते तर आनंद झाला असता, अमोल कोल्हे यांचा टोला। आम्ही निवडणुका पाहून काम करत नाही, आम्ही लोकांसाठी निर्णय घेतो। फील्डवर उतरून काम करणारं हे सरकार आहे, घरी बसून आदेश देणारं सरकार नाही। मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना टोले। बीडमधील जाळपोळीच्या घटनेआधी मी कोणाला बोललो नाही। वादविवाद वाढवणाऱ्यांना पांडुरंगानं सद्बुद्धी द्यावी। मी आमदारकी किंवा मंत्रिपदासाठी नाही तर फक्त ओबीसी साठी काम करतो, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। पुण्यामध्ये 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन उद्घाटन समारंभ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांची उपस्थिती। अजित पवारांची कार्यक्रमाला दांडी। अजितदादांनी पवारांसोबत एका मंचावर येणं पुन्हा टाळलं। पाचगडी महाबळेश्वरमधील अतिक्रमणांवर प्रशासनाची कारवाई। अनधिकृत बांधकामांवर हातोडा। खिंगर, पाचगणी आणि भिलारमधील बांधकाम पाडायला सुरुवात। ऐतिहासिक ठिकाणांवरील अतिक्रमणं टप्प्याटप्प्यानं हटवली जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। हे हिंदुत्ववादी सरकार आहे, कुठलंही लँड जिहादचे प्रकार सहन केले जाणार नाहीत। लँड जिहादच्या माध्यमातून शिवरायांच्या किल्ल्यांवर अतिक्रमण सुरू आहे। हिंदुत्ववादी सरकार कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही। आमदार नितेश राणे यांचा इशारा।